तर तेवढा उत्स्फूर्त प्रतिसाद त्या बचत गटाच्या कार्यशाळेला मेळाव्याला मिळतोय ही आमच्या दृष्टीनं खरोखर भाग्याची गोष्ट आहे. आमच्या ज्या काही संकल्पना आहेत, बार्शी तालुक्याची नवनिर्मिती, तालुका खूप पूर्वी निर्माण झाला असला राजकीय दृष्ट्या तरी सामाजिक दृष्ट्या या तालुक्यातील जनतेची या अडचणीतून, निसर्गाच्या संकटातून त्यांना कुठेतरी मार्ग काढून देणं, याच्यासाठीच्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना आहेत, त्या युवकांसाठी असतील, महिलांसाठी असतील, शेतकऱ्यांसाठी असतील, त्याच्यातील ही सर्वात मोठा विषय म्हणजे महिलांच्या बाबतीतला आहे. महिला बचत गट याची सुरुवात जरी बांगलादेशात झाली असली तरी आता भारतामध्येही आणि त्यातली त्यात महाराष्ट्रात ही बचत गटाची संकल्पना खूप मोठ्या प्रमाणात फोफावते. बचत गट सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात स्थापन झाले. पण बचत गट त्यांनी उद्योगाच्या माध्यमातून आपल्या कुटुंबियासाठी, आपल्या गावासाठी काहीतरी करायला पाहिजे, ही जी मूळ संकल्पना आहे, आपल्या कुटुंबाचा आधारस्तंभ आपण व्हायला पाहिजे, ही जी त्याच्या पाठीमागची भूमिका आहे, त्या ठिकाणी आपण कुठेतरी कमी पडतोय असं वाटतंय. बचत गटाची आवश्यकता का निर्माण झाली? ग्रामीण भागातील एकटी महिला उद्योग करू शकत नाही. तर ह्या सगळ्या महिलांनी जर एकत्र आलं तर एकमेकाच्या सहकार्याने कोणी रॉ मटेरियल परचेस करेल, ते एकत्रितपणे त्याचं पक्क्या मालात रूपांतर केलं जाईल. ज्या महिलेला लिहिता वाचता येतंय ते त्याचं अकाउंटिंगची व्यवस्था करेल. ज्याला कुणाला विक्रीचं व्यवस्थापन जमत असेल ते विक्रीकडे बघेल. कुणाला बँकेचं नॉलेज असेल तर ते बँकेचं कामकाज ती महिला बघेल. आणि अशा सर्वांनी एकत्रित येऊन तो उद्योग चालवावा, अशी त्या पाठीमागची मूळ संकल्पना आहे. पण एक दुर्दैवाची गोष्ट, या बचत गट असतील, युवकांसाठी वेगवेगळे उद्योग व्यवसाय असतील, त्याला शासनाने जी एक प्रोत्साहन देण्यासाठी सबसिडी हा जो फॅक्टर काढला, मला वाटतं तो शाप आहे की वरदान, ही विचार करायची वेळ आलेली आहे. कुठलाही व्यवसाय करताना माझ्या आवडीचा व्यवसाय कुठला आहे, मला कुठल्या व्यवसायात आवड आहे, हे प्रामुख्याने बघणं गरजेचं असतं. त्याच्यानंतर मी जो व्यवसाय करणार आहे त्याला कच्चा माल माझ्या भागात मिळणार आहे का, आणि तो तयार झालेला माल त्याचं विक्री व्यवस्थापन जमणार आहे का, या सगळ्यांचा अभ्यास करून उद्योगाची निवड करणं गरजेचं असतं. पण या सबसिडीच्या नादात व्हायला लागलंय काय की एक 10 उद्योगाची यादी असेल, कुठल्या उद्योगाला 25% सबसिडी असेल, कुणाला 35%, कुणाला 50%. जास्तीची सबसिडी कशात आहे ती आम्हाला उद्योग करायचा का, सबसिडी मिळवण्यासाठी. मी एक सांगतो, कुठलाही उद्योग सबसिडीकडे बघून जर सुरुवात केला तर तो व्यवसाय कधीही उद्धार येऊ शकत नाही, तो व्यवसाय कधीही यशस्वी होऊ शकत नाही. आपल्या आवडीचा विषय, त्या विषयाचा व्यवसाय जर आपण सुरू केला, त्याच्यातून जे काही सबसिडी मिळेल ते मिळेल, तो बोनस झाला. पण फक्त सबसिडीकडे बघून जर आपण व्यवसाय करणार असू तर व्यवसायात आपण कधीही यशस्वी होऊ शकत नाही, हे मी माझ्या स्वानुभवावरून सांगतोय. आम्हाला बँकांकडून कर्ज पाहिजे आहे, सबसिडीची भीक नकोय आम्हाला. आमच्या हक्काचं कष्ट करून 2 पैसे आम्हाला कमवायचा हा या लोकशाहीमध्ये जो हक्क आहे तो हक्क पाहिजेला आहे, आणि त्या हक्कासाठी शासनाचं सहकार्य पाहिजेला आहे. ही आपली भूमिका जर असेल तर आपण उद्योग व्यवसायात निश्चित यशस्वी होऊ शकतो. मी स्वतः सुशिक्षित बेरोजगार युवक म्हणून माझं
शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर मी पहिलं कर्ज 25,000 रुपयाचं बँकेकडून कर्ज घेऊन माझा उद्योग व्यवसाय सुरू केला. तसं पाहिलं तर शून्यातून सुरुवात केली, त्यामुळं मला या बाबतीत बोलायचा निश्चित अधिकार आहे असं मला वाटतंय. आज महिला बचत गटाच्या बाबतीत हा अचानक मेळावा भरवलेला नाहीये, किंवा मागच्या आठवड्यात वैरागमध्ये जो मेळावा घेतला तो अचानक मेळावा भरला. रात्री सुचलं की चला आता आपण महिलांचा मेळावा घेऊ आणि मेळावा घेतला, असं घडलेलं नाहीये. काही लोक अफवा पसरवायला सुरुवात केली, त्या अफवांना मी नंतर उत्तर देईन. पण ह्या बचत गटाच्या माध्यमातून आपल्याला काय करता येईल हे सुरू आहे. कुलकर्णी साहेब आहे तिथं, त्यांना माहिती आहे 1 वर्षापासून त्यांच्या आमच्या 10 ते 15 मीटिंग झालेत, 4-4 तास 3-3 तास चर्चा झालेत. नारीच्या महिला काही बचत गटाच्या काही महिला 6 महिन्यापूर्वी आल्या होत्या, इतर काही बचत गटाच्या महिला आल्या होत्या. हे 1 वर्षापासून चाललंय. त्यांच्या उद्योग व्यवसायाच्या गाठीभेटी करून देणं, काय करू शकतो आपण याच्यामध्ये प्रामुख्यानं बचत गटाला ज्या अडचणी येत आहेत. एक बचत गट 10 ते 20 महिलाचा असेल. बचत गटाला ज्यावेळेस कच्चा माल विकत घ्यायचा, त्यावेळेस कमी माल विकत घ्यायचा असेल तर आपण स्थानिक बाजारपेठेतून माल विकत घेतो. साधी गोष्ट आहे. कमी माल विकत घेतला की आपल्याला तो किराणा दुकानातून किंवा साध्या दुकानातून घ्यावा लागणार, आणि तो ठोक बाजारातून विकत न घेतल्यामुळं विकत घेतानाच तो आपल्याला महागात मिळणार. त्यानंतर आपण तो माल तयार करतो. माल तयार केल्याच्या नंतर ग्रामीण भागातील महिलेला तो पक्का माल विकण्यासाठी मार्केटिंगचं नॉलेज नसतं, ज्ञान नसतं, कारण त्या कधी गावाच्या बाहेर पडलेल्या नसतात. शेती चूल मूल याच्या पलीकडचं काही माहिती नसतं. चांगल्या चांगल्या सुशिक्षित शिकलेल्या व्यक्तीलाही मार्केटिंग जमत नाही, तर ती आपण महिलांकडून अपेक्षा करणं चुकीचं आहे. मग मार्केटिंगचं नॉलेज नसलं की होतं काय, कोणतरी एखादा मध्ये दलाल येतो, त्या दलालाच्या माध्यमातून ते मार्केटिंग केलं जातं. त्याच्यामध्ये तो दलाली घेतो, माल थोडा असतो, क्वांटिटी थोडी असते, त्यामुळे मग तो माल कुठेतरी स्थानिक बाजारपेठेत विकला जातो. साध्या साध्या गोष्टी आहेत. जी वस्तू बार्शीच्या बाजारात 100 रुपये किलोने विकली जाईल, ते वैरागच्या बाजारात 80 रुपयाने विकली जाईल, आणि पुण्याच्या बाजारात मात्र 150 रुपयाने विकली जाईल. म्हणजे फक्त मार्केटिंगचं ठिकाण वेगळं. तसंच दुसरा त्यातला मुद्दा मार्केटिंगच्या बाबतीतला आकर्षक पॅकिंग. 10-15 महिलांनी एखादा उद्योग सुरू केला तर त्याला पॅकिंगसाठी जी मशिनरी लागणार आहे, ती मशिनरी घेणं परवडणार नाही एवढ्या छोट्या क्वांटिटीसाठी. आणि मग त्याचं पॅकिंग आकर्षक जर नसेल तर आकर्षक पॅकिंग मधली वस्तू 200 रुपयाला विकली जात असेल तर ही 100लाच विकली जाणार. म्हणजे फक्त वस्तू चांगली आहे, त्याची टेस्ट चांगली आहे, त्याची क्वालिटी चांगली आहे, फक्त त्याचं पॅकिंग चांगलं नाही म्हणून त्याचा दर आपल्याला कमी मिळतो. याच्यानंतर मार्केटिंगचा मुद्दा येतो ऍडव्हर्टाइज. आपण त्या बटाटा चिप्सचे पुढे बघतो, त्यात अर्धी हवा भरलेली असतील, कुठेतरी एक 10-15 बटाटे चिप्सचे तुकडे असतात, ते आपण 10-15 रुपयाला विकत घेतो. तेच आपल्या साध्या पिशव्यामध्ये भरलेल्या त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट क्वांटिटी बटाटा चिप्सची असते, पण त्याची किंमत मात्र कुठेतरी 2 किंवा 3 रुपये असते. त्याचं कारण या ज्या मल्टीनॅशनल कंपन्या आहेत त्याने ऍडव्हर्टाईज खूप चांगल्या पद्धतीने केलेली असते, आणि ह्या ऍडव्हर्टाईज मुळे 2 रुपयाचा माल ते 10 रुपयाला विकू शकतात, आणि आपण इथं कमी पडतो. मग ह्याच्यातून काय मार्ग काढायला पाहिजे? आम्ही बरंच विचारमंथन केलं. आमच्या चार्टर्ड अकाउंटंटशी चर्चा केली, या क्षेत्रातल्या काही लोकांशी चर्चा केली, आणि मग एक निर्णय घेतला की 2 वेगळ्या वेगळ्या कंपन्या स्थापन करायच्या. एक प्रोडक्शन करणारी आणि दुसरी विक्री व्यवस्थापनाची म्हणजे मार्केटिंगची. ऑलरेडी एक कंपनी कुलकर्णी साहेबांनी त्यांची चालूच आहे, फूड्स प्रोसेसिंग युनिटची. आमची साधारणतः प्रोसिजर अशी राहणार आहे.
अगदी चकली तयार करण्याचा व्यवसाय घ्या किंवा लिंबाचं लोणचं तयार करण्याचा. लिंबू आपल्या इथं खूप मोठ्या प्रमाणात बार्शी तालुक्यामध्ये उपलब्ध आहे. बऱ्याच वेळेस तर आपण बघतो की ते उकिरड्यावर फेकून द्यावे लागतात. म्हणजे रॉ मटेरियल अगदी चांगल्या स्वस्त किमतीत आपल्याला उपलब्ध आहे. त्याच्या पाठीमागची आमची प्रोसिजर अशी राहणार आहे की समजा चकली तयार करायची, आपण वेगळ्या वेगळ्या 50 बचत गटाला चकली तयार करायला दिली. त्याच्यामध्ये अडचण हे होणार, त्यात तिखट किती टाकायचं, मीठ किती टाकायचं, मसाला किती, जे काय त्याचे इन्ग्रेडियंट्स आहेत, जे काय त्याचे घटक आहेत, ते कुठले किती प्रमाणात टाकायचे, ते प्रत्येक बचत गटाने जर वेगवेगळे टाकले तर त्याची टेस्ट, त्याची चव एकसारखी राहणार नाही. त्याच्यासाठी त्याची जी रेसिपी आहे, त्याची जी प्रोसिजर आहे, ते आमचे कुलकर्णी साहेब त्यांच्या फॅक्टरीमध्ये तयार करतील. ते एकत्रित सगळं दळण केलं जाईल आणि किती कुठलं मटेरियल किती प्रमाणात टाकायचं ते टाकून तयार केलेलं रेडी मटेरियल प्रत्येक बचत गटाकडे, महिलांकडे पोच केलं जाईल. ते विकत आणण्यासाठी तुम्हाला कुठल्या दुकानात जावं नाही लागणार, ते तुमच्याकडे घरपोच होईल. ते